तन में प्राण, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत माणसाने दया सोडू नये. एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे, दया केली पाहिजे, मदत केली पाहिजे, तरच त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे. माणसं कमी आहेत का? काय लोकसंख्या आहे आपल्या भारताची? 140 करोड, 140 कोटी लोकसंख्या आहे. पण मी म्हणतो सगळे माणसंच आहेत होय? सगळे जर माणसं असते तर बदलापूर घटना घडली असते काय? सगळे माणसं असते तर आतापर्यंत झालेले कित्येक कांड झाले, नको नको त्या घटना घडल्या. सगळे माणसं होते. माणूस म्हणून घेण्याचा सगळ्यांना अधिकार नाही. बरं मला सांगा, जाऊ द्या, तुम्हाला भारताची लोकसंख्या माणसाची सांगता आली, मला सांगा भारतामध्ये दगड धोंडे किती असतील बरं? सांगता येईल का? नाही सांगता. मग तुम्हाला दगड धोंड्याची संख्या सांगता येते तर माणसाची कशी काय सांगता? का? त्याचं कारण आहे ज्ञानोबारायांनी उपमात आपल्याला ती दिलेली आहे. ज्ञानोबाराय सांगतात ज्या जीवनाला भक्तीचा स्पर्श नाही ते जीवन माणूस म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. माझी ये भक्ती विण जळो तयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय सांगतात दगड धोंडे काय कमी आहेत का पृथ्वीवर? मग त्याला अधिकार कधी आहे माणूस म्हणून घेण्याचा? माझी भक्ती भाव संपन्न असलं पाहिजे, दया केली पाहिजे. सध्या काळामध्ये माणसाला एक नाद लागलाय. कशाचा? याचा एवढा नाद लागलाय मला सगळं विसरून गेले लोक. आपल्यालाही देवाने काहीतरी जीवन दया करण्याकरता, मग एकमेकांची मदत करण्याकरता, सख्खा भाऊ जरी सख्या भावाला जरी कोणी मारत असेल तर तसंच मारलं पाहिजे म्हणतात लोक. माझ्यासोबत एक कीर्तनाला आला होता व्यक्ती, आणि त्याचे ज्या गावामध्ये कीर्तन त्याची सख्खी बहीण होती त्या गावामध्ये. तो म्हणला महाराज 40 वर्ष झालं मला या गावामध्ये पट्ट्याची सख्खी बहीण आहे, पण अजून तोंड बघितलं म्हणलं बहिणीचं. वा म्हणलं जाहीर नागरिक सत्कार केला पाहिजे म्हणलं. मोठा काय मिळवलं जीवनामध्ये आपण सांगा? आपण दयाच एकमेकावरती. परिस्थिती आपल्या नात्यातील परिस्थिती अशी आहे सध्या, माणसं केवळ या गोष्टीच्या आहेत. पण आदरणीय श्रद्धेय मोरारी बापूंचं एक फार गोड वाक्य आहे. सगळं कीर्तन नाही लक्षात राहिलं ना, एवढं वाक्य घेऊन जाताना बापूजी म्हणत असतात, लक्षात ठेवा, आपल्या खिशामध्ये 1 लाख रुपये असतील तर दुसरे 1 लाख रुपये देणारे 1 लाख माणसं भेटतील. एकावर बघा, आपल्या खिशामध्ये जर 1 लाख रुपये असतील तर 1 लाख रुपये देणारे 1 लाख माणसं भेटतील. पण आपल्याजवळ जर 1 रुपया नसेल ना तर 1 पैसा घेणं सुद्धा अवघड आहे. माणसाचे नाते आहेत. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्रद्धेय राजेश्वरानंदजी महाराजांचं फार गोड हिंदी भजन आहे. ते म्हणतात, देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया, तन निरोग धन जेब में जब तक, तन निरोग धन जेब में जब तक, मन से सेवा करोगे तब तक, मन से सेवा करोगे तब तक, मानेगा परिवार हमने देख लिया. म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत दया करा. संत काय सांगतात त्याचा विचार करा. काय झालं, एक वेळ एक श्रीमंत व्यक्ती पती पत्नी आपल्या वर्ष 6 महिन्याच्या मुलाला घेऊन फिरण्याकरता निघाले. ज्याला सध्याच्या भाषेमध्ये शुद्ध मराठीमध्ये जरा टूरला म्हणतात वाटते, बरोबर ना? शुद्ध मराठीमध्ये ना, मराठीमध्ये टूरला म्हणतात. टूर म्हणतात का? शुद्ध मराठी नाही, शुद्ध इंग्लिश. शुद्ध मराठीत काय म्हणतात त्याला? सहलीला, पर्यटनाला म्हणा, टूरला किंवा सहलीला निघाले. त्याचं काय कारण माहितीये का? सध्या घडीला मराठीपेक्षा इंग्लिश जवळची वाटते आपल्याला, म्हणून शुद्ध इंग्लिश मध्ये मराठीमध्ये म्हणाले. बरं, मग ते फिरण्याकरता निघाले. जात असताना एखाद्या चांगल्या मोठ्या शहरामध्ये मुक्काम पडला एक दिवशी, आणि मग श्रीमंत असल्यामुळे त्यांनी 5 स्टार हॉटेल निवडलं, जसं की ताज. अगदी माझ्या मनात होतं त्या हॉटेलला. ताज मध्ये मुक्काम पडला. संध्याकाळची वेळ होती, बाळ रडू लागलं त्यांच्या जवळच. मग त्या पत्नीने पतीला सांगितलं, अहो आपलं बाळ रडते, याला थोडेफार दुधाची गरज आहे. मग त्याने तिथं कॉल केला खाली कार्यालयाला, सांगितलं आम्हाला 1 ग्लासभर दुधाची गरज आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं 1 ग्लासभर दूध मिळेल, 2000 रुपये फोन पे करा. किती? मला खरी किंमत माहित नाही, पण घ्यायचं का द्यायचं सांगितलं. 2000 रुपये फोन पेला करा, ऑनलाईन करा, तुम्हाला 1 ग्लासभर दूध मिळून जाईल. खरं सांगा दुधाचा भाव काय बघ? लिटरभर दुधाचा काय भाव आहे? 80-90. इकडे जास्त आहे, आमच्याकडे 60-70. 80-90 100 झाला. पण इकडे दुधात पाणी घालतात का पाण्यात दूध घालतात? कसं आहे?
हे म्हणतात दोन्ही दोन्ही करतात. वा वा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आयुष्या निश्चयाचा वा. मग ग्लासभर मग लिटरवर चांगलं शुद्ध दूध 100 रुपये लिटर धरू, पण त्याने ग्लासभर दुधाला किती मागितले? 2000. असं म्हणतात गरजवंताला काही तर नसते. काय नसते? काय नसते? नसते म्हणतात. श्रीमंत होता, मागचा पुढचा विचार नाही केला, 2000 रुपये ऑनलाईन केली, ग्लासभर दूध घेतलं बाळाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. सकाळी 8-9 ची वेळ आहे. परत ते बाळ रडू लागलं. त्याला पुन्हा दुधाची गरज होती. ते मॅप लावला आणि ते जगद्गुरु गुगल महाराजांना विचारलं, शहर आहे का जवळ, कोणतं गाव आहे का? आम्ही गुगलला जगद्गुरु म्हणतो. का बरं? विचारलेलं सगळंच सांगतो. गाथेत न सापडणारा अभंग हे गुगल वरती सापडतो कधी कधी. असं करते बरं काय. मग त्या गुगल मॅप वर ते विचारलं, पाहतो तर पुढेही 5-25 किलोमीटर गाव नाही, मागेही 5-25 किलोमीटर गाव नाही. आता करायचं काय? दूध बाळाला कसं मिळवायचं? पण जवळच एक रस्त्याच्या कडेला एक गोठा होता. आणि गोठ्याच्या समोर गाय होती. एक शेतकरी गायीची धार काढत होता. गायीची वावा. त्याला आनंद वाटला. गाडी बाजूला घेतली, बाळाला घेऊन दोघेही खाली उतरले. त्याला नमस्कार केला. सांगितलं, बाबा आमचं बाळ रडतंय, याला एक थोडंसं दूध मिळेल काय? का नाही मिळणार? बसायला काहीतरी टाकलं, आसन चटई वगैरे. त्यांना बसवलं. जवळच पात्र होतं. ते पात्र स्वच्छ धुतलं. त्यामध्ये गायीचं पवित्र दूध टाकलं. गावरान गायीचा दर्शित नाही, गावरान गायीचं दूध टाकलं. त्या बाळाला प्यायला दिलं. बाळ शांत झालं. पण तो शेतकरी थोडा भाव संपन्न होता, विचार करणार होता. त्याने विचार केला की आणखी यांना प्रवास करायचा, दुधाची गरज असेल यांना. मग त्याला जवळच 1 लिटरवर दुधाची बॉटली पडलेली होती, पाण्याची बॉटल स्वच्छ धुतली. त्याच्यामध्ये 1 लिटरवर त्या बॉटलमध्ये दूध भरलं आणि जात असताना सांगितलं, हे घ्या, तुम्हाला पुन्हा दुधाची कधीतरी आवश्यकता पडेल बाळाला. आता खरं सांगा मला, त्यांनी रात्री 1 ग्लासभर दुधाला किती दिले होते? 2000. मग आता 1 लिटर बॉटल भरून दिले, 1 ग्लास भरून दूध पाजल्यावर किती पैसे दिले पाहिजे? किती? 10,000 का? परत गृहीत धरूया आपण 10,000 दिले पाहिजे त्याने. पण खरं तर त्या दुधाची किंमत नाही होऊ शकत. पण यांनी म्हणल्याप्रमाणे 10,000 रुपये. मग त्याला वाटलं की बाबा आपल्याला यांनी एवढी मदत केली, आपण काहीतरी दिले पाहिजे. सहज खिशातले तेवढे पैसे काढले आणि त्या शेतकऱ्याला देऊ. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणा, बाबा मी काही तू काही 2 रुपये देशील म्हणून दूध दिलं नव्हतं तुला. मला हिच्यासारखी मुलगी आहे, मला हे नातू आहेत, नाती आहेत, म्हणून मी माझ्या नातीला दिल्यासारखे, माझ्या लेकराला दिल्यासारखं दूध दिलंय. मला याचे पैसे नको. एवढे 10,000 रुपये काढून सुद्धा ते शेतकऱ्याचे शब्द काय आहे? मला तुझा 1 रुपया हे नको. त्यावेळी तो जो श्रीमंत व्यक्ती होता ना, त्याच्याही डोळ्यात अलगद पाणी आलं. तो म्हणतो, मला सुद्धा देवाने जीवन असंच कोणावर तरी उपकार करण्याकरता, दया करण्याकरता दिला असेल. हिंदी कवी सांगतो, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने. आमचा जेवढा म्हणून काही वेळ खर्च होतोय तेवढा या करता जातोय. म्हणून मानवी जीवनाने कधीतरी विचार केला पाहिजे ना. आणि तिथं त्याच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला राजा म्हणतात, बळी राजा म्हणतात ना. कारण आहे अंतःकरण त्यात तेवढे विशाल आहे. तुम्ही जेवढा श्रीमंताच्या घरी जाल तेवढी बंधन आहे ना तुम्हाला. पण जेवढं गरीबाच्या घरी जाल तेवढं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. कुठे म्हणजे आम्ही 9वीला शाळेमध्ये असताना एक गोड अभंग होते संतांचे. त्यामध्ये एक अभंग होता की या झोपडीत माझ्या, ते सांगतात, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. आपण जर श्रीमंताच्या घराकडे कधी गेलो, कार्यालयाला गेलो, तर त्याच्या बाहेर एक पाटी लावलेली असते. काय? कार्यालयाच्या बाहेर परवानगी शिवाय मज्जाव शब्द आला. पण मला सांगतात, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. आमच्याकडे येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न भोजा या झोपडीत माझ्या. आमच्याकडे काही बंधन नाही. यायचे तर सुखाने या, सुखाने जा. आणि मला सांगतात कशी आमची झोपडी आहे. देखो सौख्य माझे देवेंद्र तो
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे पण प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आमच्याकडे संत महात्म्यांकडे पूर्ण स्वातंत्र्य आहे महाराज. मी काय सांगतोय महाराज सांगतात आमच्या तिजोरी झोपडीची परिस्थिती पाहिली तर आमच्या झोपडीला बांधायला दाराला दोऱ्या सुद्धा नाही. महालामध्ये पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या पण दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. पण महाराज त्या झोपडीची श्रीमंती सांगतात आमच्या झोपडीतील श्रीमंती अशी आहे आम्ही पडल्याबरोबर डोळा लागतो. आम्हाला गादी नाही, तक्क्या नाही, लोड नाही, फॅन नाही, कूलर नाही, एसी नाही, काहीच नाही. पडल्याबरोबर डोळा लागतो. आणि हे जर आमचं सुख पाहिलं तर देवेंद्र सध्याचे नाही, सध्याचे नाही. देवेंद्र म्हणजे देवाचा राजा इंद्र. त्याला सुद्धा लाज वाटेल का तर सध्या घडीला माणसाने एक गोष्टीचा समज चुकीचा करून घेतला की आपल्या परिस्थितीवरून सुख दुःख अवलंबून आहे. संत महात्म्यांनी परिस्थितीवरती कधीही सुख दुःख अवलंबून ठेवलं नाही आणि नाही सुद्धा. मला सांगतात परिस्थितीवरती जर सुख दुःख अवलंबून असते तर काही गोष्टी पाहिल्यानंतर तसं दिसत नाही. मला सांगा आज आपल्याकडे श्रीमंतीला कमी आहे का काय कमी आहे सांगा ना आपल्याकडे. परंतु त्यावेळी माझ्या जे तुकोबारांच्या जीवनातील ज्ञानोबारांच्या जीवनातील श्रीमंती काय होती मला सांगतात नांदणू कायशी सांगा. आम्ही काय नांदणू होते सांगा ना. आमच्याकडे काही नव्हतं. आम्ही सदैव सुडकी संतांनी परमार्थ कधी सोडला नाही. तुम्हाला श्री गुरु दादासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगतो. एक वेळ पंगतीला तूप कमी पडलं म्हणे. तर पंगतीला तूप कमी पडलं तर दादासाहेबांनी आपल्या फळावरती टाळ गहाण ठेवले पंढरपूरच्या व्यापाऱ्याकडे. टाळ फळावरती जे टाळ होते ना ते टाळ गहाण ठेवले वार केलेला जीव घातला. काय म्हणतात श्रीमंताचं सांगा. मला मगाशी विवेक सांगत होता याच फळाशी दादासाहेबांच्या परंपरेचे निष्ठावान दत्तोपंत महाराज म्हणून गेले. त्यांनी आळंदीच्या मठाचं काम व्हावं पैसा कमी पडत होता म्हणून या मुंबई क्षेत्रामध्ये महिनाभर कीर्तन केली आणि त्यातून जे लोकांनी मानधन दिलं त्यावरती आळंदीच्या मठाचं काम व्हा. काय लोकांच्या अंतःकरणाची श्रीमंती परिस्थिती कशीही असू द्या परिस्थितीवरती सुख दुःख अवलंबून नाही. तुकोबारांचा फार गोड अभंग आहे. तुकोबारा सांगतात माणसाने जशी वेळ पडेल तसं राहावं परिस्थितीला.
त्यामध्ये काही तक्रार करू नये. तुकोबाराय सांगतात कधी अंगावरती घालण्याकरता उत्तम प्रतीचं वस्त्र मिळेल आणि कधी अंगावरती वस्त्र फाटकही असेल, परंतु फाटकं भेटलं म्हणून दुःखही करायचं नाही आणि चांगलं आहे म्हणून जास्त सुखाने उन्मत्तही व्हायचं नाही. तुकोबाराय सांगतात काही उत्तम प्रावरणे काही वस्त्रे ती जीर्णे, पण जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे गडे. तुकोबाराय सांगतात की काही उत्तम प्रावरणे. मी एक वेळ गाडीने प्रवास करत होतो. मी गाडीच्या पुढे बसलो तर एक माझ्या पुढून गाडी जात होती. त्या गाडीच्या मागे असं लिहिलं होतं, बघतोस काय रागानं लिनन घातले वागानं. वा, कधी कधी अंगावरती घालण्याकरता उत्तम प्रतीचं वस्त्र असेल ना, बर, पण काही वस्त्रे ती जीर्णे काही उत्तम प्रावरणे काही वस्त्रे ती जीर्णे जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे गडे. तुकोबाराय सांगतात कधी कधी खायला असं असेल पंचपक्वान्नाचा वेळ. आम्ही सकाळी आलो महाराज, आमच्या ताईंच्या घरी काय ती भजे काय, अगदी ती आमची मराठवाड्यातील झणझणीत कढी काय, अगदी उपीट काय, अगदी तोंडाला पाणी सुटू देऊ नका म्हणजे झालं. वारकऱ्याला खायला काय कमी आहे सांगा. रामकृष्ण हरी म्हटलं की बासुंदी पुरीच आहे खायला. ज्ञानबा तुकाराम म्हणलं की सांच्याला गुलाबजामच आहे खायला. काय कमी आहे सांगा. परिस्थिती कधी अशी असेल की काही भोजनाना परी, कधी कधी काय काय खावा असं असतं आणि कधी काय खावा. आता काय खावा अशी वेळ येते. तुकोबाराय सांगतात काही भोजनाना परी काही कोरड्या भाकरी, कधी कधी कोरड्या मिरच्या सोबत कोरडी भाकरी खावी लागेल. तुकोबाराय सांगतात जैसी जैसी वेळ पडे प्रसिद्ध अभंग आहे. सर मला वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाचा तो अभंग पाठ असणार.
म्हणू का? हरी समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. तुम्ही म्हणू समयासी असं काही नाही. महाराजांनी म्हणाल की तुम्ही म्हटलं तर काय हरकत नाही, माझ्याकडे स्वातंत्र्य आहे, म्हणा सगळे समयासी. वा देव ठेविल देव ठेविल तैसे राहावे, सादर व्हावे. कोणी दिवशी वैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी सागर चालत जावे, समयासी सादर व्हावे. काय बरं वाटतं? महाराज सांगतात जसं ठेवेल त्याप्रमाणे देव म्हणावं. तुकोबारांचं फार गोड प्रमाण आहे. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे, विठोबा आले भागाते करीतो तो ये नाम उच्चारे. तो देव जसं ठेवेल त्या परिस्थितीत राहावं, माणसाने खेद करू नये. त्यावेळी तुकोबाराला संतांनी काही लोकांनी प्रश्न केला, तुकोबारा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची एवढी अत्युच्च परिस्थिती प्राप्त करून घेतली, तुम्ही त्या स्थितीला प्राप्त झाला, हे प्राप्त करण्याकरता तुम्ही नेमकं केलं काय? काय तुम्ही अशी साधना केली? आजपर्यंत वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये अनेक साधना सांगितल्या, त्यापैकी तुम्ही ज्ञानाची साधना केली का, तुम्ही योगाची साधना केली का, कर्माची साधना केली, जप केलं, तप केलं, अनुष्ठान केला, काय काय नेमकी अशी साधना केली की तुम्हाला अशी स्थिती प्राप्त झाली? त्यावेळी तुकोबाराय सांगतात आम्ही दुसरं काही नाही केलं. तुकोबाराय बोलतात एक धरिला चित्ती, आम्ही आमच्या चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवलं, त्याला आमच्या चित्तामध्ये जागा दिली. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, जो रखुमाईचा पती तो एक आम्ही चित्ती धरिला. आता प्रमाणानुसार जर या प्रमाणाचा अन्वय लावला तर दोन अर्थ होतात. एक चित्ती धरिला असा जर अर्थ केला, आम्ही एक चित्ती धरिला असा जर अर्थ केला तर तोही अर्थ लागतो, लागत नाही अशातला भाग नाही. कसं काय? भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये बोलतात एकोहम बहुश्याम, मी एकच आहे, सर्वत्र व्यापून आहे. तुकोबाराय सांगतात वाया तो दुर्गमान नगारे मन नगारे वाया तो दुर्गमान नगारे सर्वत्र व्यापला आहे. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचुनी नाही रे रे विठ्ठल जळी स्थळी बरला हरिता ठाव नाही उरला आलिम्या दृष्टीने पाहिला
विठ्ठल जी विठ्ठल सर्वत्र देव आहे, एकच असणारा परमात्मा सर्वत्र, तो आम्ही हृदयामध्ये धारण केला, चित्तामध्ये धारण केला, असा जर अर्थ केला तर तोही अर्थ लागतो, पण ज्ञानाच्या दृष्टीने लागतो. पण इथं जो जगद्गुरु तुकोबारायांनी अर्थ केलेला आहे तो ज्ञानाच्या दृष्टीने नसून भक्तीच्या दृष्टीने अर्थ करायचा आपल्याला. तुकोबाराय सांगतात जर तसा जर अर्थ केला, सर्वत्र असणारा भगवान परमात्मा तोच आम्ही हृदयामध्ये धारण केला, तर पुढचा अर्थ लागत नाही. कोणता? आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती काय अर्थ लावायचा? त्याचा असा आहे, आमच्या वारकरी संप्रदायातील संतांची जी भक्ती आहे ना, ही भक्ती अनेक विध नसून एकविध भक्ती आहे संतांची. तुकोबारायांचा फार गोड प्रमाण आहे. एकविध आम्ही न धरू पाल